तर नमस्कार मित्रांनो, आजचा टॉपिक थोडा सिरियस आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पण समजेल की हा विषय कुणाबद्दल आहे। तसं तर तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजलं असेल की आज आपण कुणाबद्दल बोलणार आहे ते। तर चला मग सुरू करूया लगेच। त्या अगोदर सांगतो मित्रांनो, मला लहानपणापासून आता 2022 पर्यंत फक्त एकच गट माहिती होता, ते म्हणजे बचत गट। हा, ते तुम्हाला पण माहिती असेल, प्रत्येक गावात बचत गट आता सुरू आहेत सगळ्या गावामध्ये। तर आता मला 2022 ला समजलं की गटाचे पण प्रकार असतात। मी राजकारणामध्ये विचार पण केला नव्हता की राजकारणामध्ये पण गट असतील। मला राजकारणामध्ये एवढंच माहित होतं की पक्ष असतात, पण गट असतात हे माहिती नव्हतं। ते मला 2022 मध्ये समजलं की राजकारणामध्ये पण गट असतात। ते म्हणजे एक म्हणजे आपल्या मुख्यमंत्री साहेबांचा गट, शिंदे गट, आणि दुसरा म्हणजे आपला ठाकरे गट। तसंच मित्रांनो, दोन गट 2023 मध्ये पण वेगळे झाले, एक अजित पवार गट आणि एक शरद पवार गट। त्या गटाचे उमेदवार कुण्या साईडला आहे, कोण कुण्या साईडला, हे ओळखता डोक्याची वाट लागली होती। त्यानंतर मला समजलं की IPL मध्ये सुद्धा दोन गट चालू झाले आहेत। आता हे राजकारण तर सोडा, राजकारण एक वेगळा विषय आहे, ते पैसे दिले की लगेच वेगळे होतात। पण हे क्रिकेटमध्ये सुद्धा आता दोन गट वेगळे झालेत, आणि हे पैसे देऊन गट वेगळे नाही झालेत। हे कट्टर फॅन्स आहेत जे की त्यांच्या प्लेयरला सपोर्ट करतायत, आणि पूर्ण स्टेडियम मध्ये रोहित शर्मा हा आवाज गुंजतोय। तसंच मित्रांनो, आता नेक्स्ट आहे हार्दिक पांड्या। मग हार्दिक पांड्याला एवढी ट्रोलिंग का होते? हार्दिक पांड्या एवढा ट्रोल होऊन सुद्धा तो स्टेडियम मध्ये जातोय, डायरेक्ट पब्लिकला रिप्लाय न करता, पब्लिकला काही न रिॲक्शन देता तो बिचारा फिल्डिंग करतोय, चांगलं सगळं करतोय, तरी सुद्धा मुंबई इंडियन्स हारते का? तर याच्यावर आपण बोलणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या, आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याआधी जाणून घेऊया मित्रांनो, मुंबईचा हार्दिक पांड्याला कॅप्टन का बनवलं ते, आणि हार्दिक पांड्या कोण आहे ते। मित्रांनो, हार्दिक पांड्या गुजरातचा कॅप्टन होता। मग त्या गुजराती लोकांना आवडलं नाही हा छपरी त्यांचा कॅप्टन असावा, म्हणून ह्या हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स मध्ये घेतलं। मुंबई इंडियन्स मधून मुंबई इंडियन्सचा छपरी कॅप्टन बनवून टाकलं। जसं की मित्रांनो, तुम्हाला माहिती नाही मुंबई इंडियन्स का हरते ते, आज मी तुम्हाला सांगणार आहे मुंबई इंडियन्स का हरते ते। मित्रांनो, तेच कारण आहे की मुंबई इंडियन्स हारण्याचं एकच कारण आहे, एकमेव, म्हणजे तो हार्दिक पांड्या। असं नाही मित्रांनो की हार्दिक पांड्या चांगला करतोय, कालच्या मॅच मध्ये बॅटिंग चांगली केली, सगळं चांगलं करतोय, तरी पण का हरते मुंबई इंडियन्स? मुंबई इंडियन्स हारण्याचं कारण म्हणजे एकच आहे मित्रांनो, तो हार्दिक पांड्या छपरी आहे, त्याच्यामुळे हारते मुंबई इंडियन्स। आणि मुंबई इंडियन्स का हारते आणि का जिंकताय ते मी कसं सांगू यार मित्रांनो? तिथे स्टेडियम मध्ये खेळतात, ते ना सांगतील ना हारतात का आणि जिंकतात का। त्याच्यामुळे व्हिडिओ इथंच बंद करूया आपण। तर चला मित्रांनो, बाय बाय। जसं की तुम्हाला पण माहिती नव्हतं मुंबई इंडियन्स का हारते, तसंच मला पण माहिती नाही मुंबई इंडियन्स का हारते ते। प्लीज सपोर्ट करा मला, आपण पण रोहित शर्माचे फॅन आहेत। हार्दिक पांड्याला कुणी पण छपरी म्हणू नका, हार्दिक पांड्या छपरी नाही तर तो छपरीच आहे। तर चला, बाय बाय।